नमस्कार भावांनो, उद्या होणाऱ्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये बकासूरचा पैरा वेगाचा शेवट सर्जा नसून दुसरा नवीनच चेहरा आहे. तर तो कोणासोबत हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत. खरं तर चर्चा होती, जसं 15 दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जी अपेक्षा होती बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा, तर काहींच्या इंस्टा भरले होते, काही जण म्हणत ते हाच पैरा आहे. मलाही तेच वाटत होतं, पण आता समजतोय की बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा हा पैरा नसणार आहे. जोडी वेगळी आहे. बकासूरचा पैरा नवीनच चेहरा आणि वेगाचा शेवट सर्जाचा पैरासुद्धा टॉपचाच आहे, पण तो पण देखील वेगळा आहे. तत्पूर्वी आपण जाणून घेऊया पैरे कोणासोबत. तर भावांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे दहीगावकरांचा पाखऱ्या आणि शिरसवडीची रायफल ही जोडी तर पाळणारच आहे. दहीगाव पाखऱ्या शिरसवडी रायफल म्हटल्यावर नक्की टॉपचाच स्पीड लागेल या जोडीला. आणि त्याच्यानंतरचा पैरा आहे तो म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान, घरनिकीकरांचा राजा आणि पाचवडचा हरण्या आणि घरनिकीचा राजा ही जोडीसुद्धा उद्या आपल्याला टॉपमध्येच पळताना दिसणार आहे. घरनिकीचा राजासुद्धा सध्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या सोबतीला पाचवड हरण्या, त्यामुळे नक्कीच ही सुद्धा जोडी दावेदार आहे. तसेच भावांनो, MM नाना यांचा जो राजा आहे त्यांचा पैरा आहे फंट्या 81-81. फंट्या 81-81 आणि MM नाना यांचा राजा ही जोडीसुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे. ही जोडीसुद्धा टॉपचीच आहे, चांगलीच जोडी आहे, स्पीड लागेलच. आणि भावांनो, वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत? बकासूरसोबत तर नाहीच आहे. मग वेगाचा शेवट सर्जा टॉपच्याच नंदीसोबत आहे. तो म्हणजे नाव समजतोय मी, अंदाजे सांगतोय, निमगावकरांचा सावकार. निमगावचा सावकार आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी पळणार आहे असं मला समजतोय. त्यामुळे ह्या जोडीला सुद्धा चांगला टॉपचा स्पीड लागेल, कारण की सर्जा तर टॉपमध्येच आहे आणि सावकार तर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे निमगाव सावकार आणि वेगाचा शेवट सर्जा ही सुद्धा जोडी टॉपचीच आहे. मग बकासूरचा कोणासोबत? तर भावांनो, ज्या नंदीसोबत पैरा आहे त्या मालकांचा स्वतः स्टेटस होता, इन्स्टा होता, त्यामुळे समजून आला हा पैरा. तर तुम्ही हा स्क्रीनशॉट बघू शकताय. विठ्ठल केसरी मैदानासाठी ही जोडी सज्ज, म्हणजेच कोण? सई विवेक भाऊ मोडक, ऋतिक सातव, योगेश सातव यांचा कॅप्टन आणि बकासूर ही जोडी उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाली. तुम्ही हा बॅनर बघू शकताय. धन्यवाद.